चला, डोंगरवाडी नावाच्या अतिदुर्गम आदिवासी खेड्यात 25 कुटुंबांच्या या खेड्यात वन हक्क कायद्यामुळे काय काय घडतंय आणि काय परिवर्तन होतंय, चला बघूया. राम राम सरपंच. राम राम पाटील. रानात हा थोडस काम राहिलंय ना आपल्याला ते. राम 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 राम. आज सकाळच्या परी काय येणं केलं? अहो, काम फार महत्वाचं आहे. महत्व? हा, कसलं? पण पाटील आणि सरपंच ह्या दोघांची एकत्र गाठ पडली, हा मात्र दैवयोग म्हणायचा. काय दैवयोगच आहे म्हणा. काय आदिवासी विभागाकडनं निरोप आलाय. कसला? अहो, तुमच्या गावात ग्रामसभा घेऊन वन हक्क समिती स्थापन करायची म्हणताय. वन हक्क समिती? हा. नाही, पण मी म्हणतो सरकारला एवढी घाई झाली कशासाठी? अहो, वन हक्क कायदा लागू करण्यात आलाय ना. वन हक्क मंजुळे इकडे इकडे. काय व सरपंच? राम राम पाटील. राम ग्रामसेवक काय म्हणतात ऐक जरा. अहो, तुमच्या गावात वन हक्क समिती स्थापन करायची आहे आणि तुम्ही सगळ्या स्त्रियांसाठी त्यामध्ये महत्वाचा सहभाग पाहिजे बरं का. हा, ऐकलंय मी. रेडिओवरून नेहमी ऐकतो. अगदी तेच काम करायचंय तुम्हाला. राम राम मंडळी. अरे राम राम. वनपाल साहेब, या नमस्कार. रामसिंग, अरे येळाला आलास का म्हणजे? का म्हणजे काय? काय आपले भाऊसाहेब आहेत ना, हे वन हक्क समितीची निवड करायचा निरोप घेऊन आले. वा 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 वा, मग तर फारच छान. मग काय हे बघा, पाहिजे तर सर्वतोपरी आमच्या खात्याकडून आपल्याला मदत होईल. वा वा, लय झालं. पण एक आहे मात्र, ह्या कायद्याचा आदिवासींना पुरेपूर फायदा झाला पाहिजे याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. हा, हे मात्र झालं पाहिजे. अगदी चांगलं बोललात बघा, लाखातलं बोललात वनपाल साहेब तुम्ही. बरं का पाटील, सरपंच, मंजुळाबाई, अहो लागा कामाला. वन हक्क कायदा येईल मदतीला. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, नुकसान होईल ऐकलं नाही जर का. ताईमाई आजीला समजून सांगा. तरुण तरुणी आणि म्हाताऱ्यांच्या कानी लागा. ग्रामसभेच्या हजेरीत नेमानं वागा. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. काय बाई तुम्ही? हा? वाडी वस्तीवर येत जावा. 4 फायद्याच्या गोष्टी समजतील की तुम्हाला. तुम्हाला समजला तर आम्हाला बी आका. ये दिसभर काम करीन, हाताला काहीच भेटणार. अगं, ये बी दिस जातील आता. म्हणजे सुखाना दिवस यावला आहात का? येईल ग, पर आपसुकच आभाळातून नाही. त्यासाठी आपण कष्ट केलं पाहिजे. सरकारनं वन हक्क कायदा आणलाय, त्यामुळे आपल्याला 13 प्रकारचं वन हक्क मिळणार आहेत. असं वय, त्यामध्ये घर, जमीन, गौण वनपत सुद्धा आहे की. मग पाहुणा म्हणायचा. वय वय नाही नाही, वन हक्क कायदा मदतीला आलाय. वय, पर त्यासाठी आपण समदेशनी पुढे आलं पाहिजे वय वय. आणि ग्रामसभेला उपस्थितीत राहिलं पाहिजे. काय? राम राम पाटील. राम 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 राम. पाटील, हा, ग्रामसभेतून वन हक्क समिती निवडायची, नेमकी भानगड काय आहे? अरे भानगड बिनगड काय नाही रे. वन हक्क कायद्याअंतर्गतची ग्रामसभा म्हणजे गावचं मंत्रिमंडळ. बर, याच्यात निर्णय बी आपण घ्यायचं आणि अंमलबजावणी बी आपणच करायची. काय बरं बाबा, मग ते वन हक्क समिती आणखी कशाला पाहिजे? अरे या वन हक्क कायद्यामुळं वन खात्याच्या रानावनावर आपला वन हक्क असणार आहे. बर, मग मजाच आहे की. अरे मग ते वन पोचगाळा करायला कुणी अडवणार पण नाही. कोण नाही अडवणार. अरे वन हक्क तुमच्या नावावर होणार आणि त्यामुळं सरकारी योजनांचा तुम्हाला फायदा बी होणार. ते कळलं पाटील, पण वन हक्क समितीचं काम काय? 13 प्रकारचं वन हक्क गावाला मिळवून द्यायचं, वन्य प्राण्यांचं संरक्षण करायचं आणि वनाचं उत्पादन बी वाढवायचं. बरं का? आलं ना ध्यानात? हा, मग ध्यानात ठेवायचं, सगळ्या गावाला सांगत सुटायचं.
अरे वामन्या काय करतोस? ही आपली औषधं गोळा करतोय. ही जर औषधं तुला पाहिजे असतील ना तर ग्रामसभेमध्ये मला पाठिंबा दे आणि एकदा का मी वन हक्क समितीवर निवडून आलो की हे सगळं तुझं ध्यानात ठेव. काय? होय होय. सरपंचकीच्या वेळेला आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता. बर. आमच्या 2 मतांनी तुम्ही निवडून आलाय. तेव्हा सरपंच जरा लक्ष असू द्या. अरे माझ्या ते समजा लागून लक्षात आहे. पण आता त्याचा हित काय संबंध आहे? परवा ग्रामसभेतून वन हक्क समितीनं सदस्याने निवड करू ला. बर. हे लक्षात राहू द्या आमच्या दोघांकडं. अरे समद्यांकडं माझं चांगलं लक्ष आहे. काय आपण समदे भाऊ भाऊ आणि जो सरकारी मेवा आहे ना तो समदे जण मिळून खाऊ. हे दोघं एक झालं तर समद्या गावची वाट लागलीच म्हणून समजा. नाही नाही, आपण गावच्या समद्या बायांना सावध केलं पाहिजे. अगं ए बायांनो, अगं ऐकलं का? काय झालं? उद्याच्या ग्रामसभेमध्ये आपण जर गेलो नाही तर कारभारी मंडळी आपापल्या बायकांना वन हक्क समितीवर घुसवतील. आणि आपण असंच पडून राहू आडगळीत. आता ग बया, आपण काय करायचं मग? उद्या आपण ग्रामसभेला जायचं आणि आपल्यातल्या दोघी तिघींना वन हक्क समितीवर निवडून आणायचं. मी काय म्हणतो 2/3 कोरम पुरा झाला. तेव्हा आता सभेला सुरुवात करायला काय हरकत नाही. लिंबाजी करा सुरुवात. तर मंडळी, आजच्या सभेमधून आपल्याला वन हक्क समितीच्या 15 सदस्यांची निवड करायची आहे. मग असं करा की प्रत्येकाच्या भावकीतून एक गडी आणि एक बाई घ्या की सभेला. नाही पाटील, नाही भावकी नको. त्यापेक्षा असं करू, हर एक आळीतील एक बाई आणि एक बाप्या सदस्य म्हणून निवडू. कसं? तसं करा. अरे थांबा वार पट्यो. अरे आम्ही गावाबाहेरचे म्हणून आमचं कुणीच नाही. हे काय नाही हा. मंडळी, तुम्ही तुमच्या मर्जीतला कारभार करणार असताल तर आम्हाला इथं कशा पाय बोललं सांगा ना. कशा पाय बोललं? गप बसा. हे बघा मंडळी, वन हक्क समितीचा सदस्य निवडायचा असेल तर त्यासाठी तो जाणकार असला पाहिजे, वनाची समजी माहिती असली पाहिजे, तो इमानदार असला पाहिजे. अशा सदस्याला निवडून द्यायला पाहिजे असा कायद्याची कल्पना आहे का नाही? तेव्हा आपण असं करूया, समध्यानुमते एखाद्या चांगल्या जाणकार माणसाचं मी नाव घेतो आणि त्याला आपण मत देऊया. आहे का नाही? रामजी अस्वले, असू दे. मंजुळा साबळे, घ्या. अर्पण यादव, लिंबाजीचं काळूरामचं नाव घ्या की. होय. बर काळू पहलवान, बारकू करवंद्यांना नाव दे. बारकू करवंदे,